मी प्रांजली प्रकाश उपवासे. माझ्या शाळेचे नाव इंदिरा गांधी विद्यालय दिवड. UDIS नंबर 273-1070-3302. विकसित भारतच्या माध्यमातून व्होकल फॉर लोकल अंतर्गत जागो ग्राहक जागो ही लघुनाटिका आम्ही सादर करीत आहोत. आमच्या ग्रुपचे नाव अहिल्या देवी होळकर आहे. धन्यवाद. चला. आवाज वाढवा. यांच्या आहारामध्ये बदल झाल्यामुळे यांना फूड पॉयझन झालेलं आहे आणि त्याचबरोबर सकाळपासून उलटे होत आहेत का? मग जर उलटे होत आहेत त्यामुळे यांच्या शरीरातलं पाणी कमी झालेलं आहे. मी ज्या गोळ्या देत आहे ते आमच्या मेडिकलमधून खालच्या फ्लोअरमध्ये मेडिकल आहे तिथून घ्या आणि जर गोळ्यावरती कव्हर झालं तर ठीक, नाही तर सलाईन लावायला लागेल. थांबा. ह्या गोळ्या जाऊन खालच्या फ्लोअरमधून मेडिकलमधून घेऊन या. पेशंटला बेडवर झोपवा आणि मग जावा. ताप पण आहे आणि असं आहारामध्ये बदल झाल्यामुळे त्यांना विषबाधा झालेली आहे आणि सकाळपासून उलट्या पण होत असतील आणि त्याचबरोबर उलट्यामुळे यांच्या शरीराचं पाणी पण कमी झालं आहे आणि जर गोळ्यावरती क्लिअर झालं तर ठीक, नाही तर सलाईन लावायला लागेलच. मी ज्या गोळ्या देते ते आमच्या मेडिकलमधून घ्या. धनश्री थांबा मॅडम आलीच. त्यांच्याविषयी गोळ्या द्या. हे गोळ्या द्या. त्यांच्याविषयी गोळ्या द्या. मी तुम्हाला परवानगी देतो, घ्या गोळ्या. हे गोळ्या घ्या. मी तो पेशंटला बेडवर झोपवतो. नर्स, तुम्ही काय करताय? काय झालं? तुम्ही ह्याच्या एक्सपायरी डेट बघून दिल्या का गोळ्या? नाही, पेशंट खूप सिरियस होता त्यामुळे आम्हाला बघून घेतलं नाही, दिलं पण नाही आम्ही आणि तिकडे जायचं होतं त्यामुळे दिलं नाही चेक करून. बघ काय झालं आहे पण एक्सपायर झालं. हो पण असं कधी होत नाही, पण असं झालंय चुकून झाल्यामुळे एखाद्या रोगाचा जर जीव गेला असतं. अहो तसं नाही होत, पण असं चुकून झालंय. आमच्या क्लिनिकमध्ये तसे अपॉइंटमेंट नसते आणि आमच्या मेडिकलमध्ये तशा प्रकारचे वस्तू किंवा औषधे नसतात. तुम्ही चेक केले होते का? नाही, पेशंट खूप सिरियस होतं त्यामुळे आम्हाला वाटलं मेडिकलवाल्यांनी. मग मेडिकलवाल्याला सुचवून ह्या पण गोळ्या एक्सपायर झाल्या. अहो हे मेडिकलमध्येच प्रोडक्ट आले आहेत. थांबा, मेडिकलमध्ये जाऊया आपण. चला. हे काय? आया गोळ्या एक्सपायर झाल्या. तुमची जबाबदारी आहे ना एक्सपायर झालेल्या गोळ्या द्यायच्या नाहीत म्हणून. त्यांनी आम्हाला चेकच करून दिला. हे म्हटलं पेशंट खूप सिरियस आहे त्यामुळे त्यांनी दरवेळेस घेतले. पण तुमची जबाबदारी आहे की आपल्या मेडिकलमध्ये गोळ्या आहेत त्या चेक करायच्या. रुग्णांना त्रास होतोय. तुमचा सिनियर कोण आहे? डॉक्टर. त्यांना बोलवून आणता का? डॉक्टर
आम्हाला नीट बघून द्यायच्या असतात गोळ्या आणि तुम्ही पण नीट बघून घ्यायचे असतात. आम्हाला वाटतं त्यांनी चेक करून दिलं म्हणून आम्ही तसं केलं. त्यामुळे जर एखाद्या माणसाचा जीव गेलाच तर अहो पण तसं कधी होत नाही आमच्या मेडिकलमध्ये. खरं चुकी तुमची आहे, तुम्ही गोळ्या बघून द्यायला पाहिजे होत्या. आम्ही देत होतो पण हे म्हणले पेशंटची कंडिशन खूप सिरियस आहे त्यामुळे मी गडबडीत नाही. पेशंटची कंडिशन असू द्या, जर चुकून गोळी एक्सपायर झाली आणि त्यांना जर चालली असती तर त्यांचा जीव धोक्यात झाला असता ना. ह्यांच्यामुळे तो पेशंट आता वाचतोय. बरं आमची चुकली, आम्ही पुढून इथं पाठी लावली. दरवाजा नको लावू. जो खाद्य संतुलित आहार त्याचा आहे, त्याच्या जीवनाचा आहे, त्याचा जीवनाचा आहे. स्वच्छ आहार हाच तुमच्या आरोग्याचा खजिना आहे. एक्सपायर झालेल्या गोळ्या बघून घ्या. चांगलं आरोग्य, चांगले आहार हाच प्रगतीचा आधार. चांगल्या नका निरोगी राहा. प्रत्येक मेडिकलमध्ये बोर्ड लावा, गोळ्यांची एक्सपायरी डेट बघून घ्या. एक्सपायर झालेल्या गोळ्या घेऊ नका, यामुळे आपला जीव धोक्यात येऊ शकतो. आपल्या जीवनाची काळजी आपणच घेतली पाहिजे. जसं असेल आहार तसं असेल आरोग्य. आपल्या निरोगी जीवनाची काळजी आपण स्वतः घेतली पाहिजे. ग्राहकांनी कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी त्या वस्तूची एक्सपायर डेट बघून घ्यावी.